मित्रांनो, आता पुढचं जे भूरूप आहेत ते आहे पठार. हे बघा, पठार म्हणजे आता हा मैदानी प्रदेश आहे. उंचावरचा सकल भाग म्हणजे पठारी प्रदेश आहे आणि एका बाजूला उंच आणि दुसऱ्या बाजूला तीव्र उताराचा भाग म्हणजे पर्वतरांग आहे. आपण पर्वताबद्दलची माहिती अगोदरच्याच लेक्चरमध्ये घेतलेली. आता पुढचा मुद्दा आहे तो पठारी प्रदेश. ठीक आहे. आपण याची उंचीनुसार सुद्धा बघितलेली होती की 300 मीटरपेक्षा कमी उंचीचा आणि सकल भाग असेल तर मैदानी प्रदेश असतो. 300 मीटरपेक्षा जास्त उंचीचा आणि 1000 मीटरपेक्षा कमी उंचीचा भाग असेल तर पठार असतो आणि 1000 मीटरपेक्षा अधिक उंचीचा भाग जो असतो त्याला पर्वतरांगा म्हटलं जातं असतं. तर अशा पद्धतीने ही 3 भूरूप या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. मग आता उंचावरचा जो सकल भाग आहे त्याला पठारी प्रदेश म्हटलं जातं असतं. बघा, हा पठारी प्रदेश आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की उंचावरचा जो पठारी प्रदेश येतो असतो, हा पठारी प्रदेश नेमके निर्माण कसा होतो किंवा याच्या निर्मितीच्या पाठीमागचे कारण काय. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे भूअंतर्गत जे हालचाली होतात, या भूअंतर्गत हालचाली त्याचं प्रमुख कारण आहे. ठीक आहे. मग आता भूअंतर्गत होणारे जे हालचाली त्याला अंतर्गत कारक कारणीभूत आहेत. आता या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे की ही आपली पृथ्वी आणि पृथ्वीच्या अंतर्गत भागात आपण जसं जावं तसं 32 मीटरला 1 डिग्रीना टेम्परेचर वाढत जाते. ठीक आहे. तापमान वाढण्याचा परिणाम काय होतो, अंतर्गत भागातला घनभाग जो आहे तो घनभाग म्हणून राहत नाही, तो विरघळला जातोय आणि विरघळला गेल्यामुळे साहजिकच लावारसाचे रूपांतरित होतो आणि तोच लावारस भूपृष्ठावर आला की त्याच्यापासून या ठिकाणी हळूहळू पठाराची निर्मिती होऊन जात असते. किंवा अंतर्गत भागात वाढत जाणाऱ्या तापमानामुळे अंतर्गत भागामधलं जे काही बाष्प आहे ते बाष्पाचे रूपांतर वाफेत होऊन जाते आणि ही वाफ जी आहे इकडे तिकडं सरकत जाते. त्यामुळे साहजिकच त्या सरकण्यामुळे वरचं भूकवच जे आहे ते सुद्धा इकडे तिकडे सरकत जातं. काही ठिकाणी ते वरच्या दिशेने लोटलं जात असतं तर काही ठिकाणी खालच्या दिशेने लोटलं जात असतं. ज्या ठिकाणी वरच्या दिशेने लोटलं जातं त्या ठिकाणी त्याची उंची वाढत जात असते. बघा, आणि त्यातून या पठाराची निर्मिती होत असते. तर थोडक्यात काय, पठारी प्रदेश म्हणजे जगात जेवढे खनिजे सापडतात त्यातले 60 ते 70% खनिजे आढळणारा प्रदेश आहे. तर या ठिकाणी वनसंपत्ती पण जास्त असते, या ठिकाणी खनिज संपदाही जास्त असते, या ठिकाणी शेती करण्यायोग्य स्थिती पण चांगली असते, म्हणजे शेतीची स्थिती चांगली आहे. म्हणजेच या ठिकाणी खनिजावर आधारित उद्योगधंदेही चालतात, वनावर आधारित उद्योगधंदेही असतात, शेतीवर आधारित उद्योगधंदेही असतात. तर अशा प्रकारचा हा प्रदेश येत असतो. म्हणून पठारांना या ठिकाणी खनिजाच्या डायरेक्शनला महत्त्वाचं स्थान आहे. ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर इंग्रजांनी जगातल्या अशीच प्रदेश ताब्यात घेतलेले की ज्या ठिकाणी पठारी प्रदेश आहे, कारण त्यांना खनिजावरती अधिकार मिळवायचा होता. त्यांना माहिती होतं की औद्योगिकरणासाठी खनिजाची गरज आहे आणि ज्या ठिकाणी खनिज जास्त आहे तो प्रदेश आपल्या हातात असणं गरजेचं आहे आणि म्हणून जगातले बहुतांशी पठारी प्रदेश त्यांनी ताब्यात घेतलेला आहे. भारत हे ताब्यात घेण्याच्या प्रमुख कारण तेच आहेत. पहिलं बंगाल ताब्यात घेतलेलं आहे कारण बंगालमधलं जे पठारी प्रदेश आहे तिथे दगडी कोळशाच्या खाणी 1754ला सापडलेल्या आहेत त्यांना. तर त्यामुळे साहजिकच बंगाल पहिला ताब्यात घेतलेला आहे त्याने. नंतर मग कर्नाटक ताब्यात घेतला, नंतर म्हैसूर ताब्यात घेतला, त्याच्यानंतर मग या ठिकाणी मराठा प्रदेश ताब्यात घेतलेला आहे. म्हणजे हे सगळे जे प्रदेश जर बघितले आपण तर हे सगळे प्रदेश येतात पठारी प्रदेश. तर त्यामुळं या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे की पठारी प्रदेश त्या डायरेक्शननं महत्त्वाचं आहे, कारण पठारावरती खनिज संपदा मोठ्या प्रमाणात सापडतात. पठारावरती वनसंपत्ती सर्वात जास्त आहे. ठीक आहे. इथं उद्योगधंद्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात येतं बघा, आणि म्हणून पठारी प्रदेश हा महत्त्वाचा असतो. मग आता या पठाराच्या निर्मितीची जे कारण आहेत, सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे भूअंतर्गत भागातल्या हालचाली, हे त्याला प्रमुख कारण मानलं जातं असतं बघा. ठीक आहे. पण याच्या व्यतिरिक्त जर मेन रिझन जर बघितले आपण तर कुठले कुठले येतात, तर पठार निर्मितीची जी कारणे ही लक्षात घेतली पाहिजेत. पठार निर्मितीच्या कारणांमध्ये 2-3 कारणांवरती थोडं चर्चा करावं लागेल आपल्याला. एक म्हणजे भूअंतर्गत हालचाली, हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण येत असतं बघा ज्वालामुखी. हे दुसरं कारण येत असतं. ठीक आहे. आणि तिसरं कारण आलं तर मग त्याला म्हणायचं भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत.
तर हे 3 प्रमुख कारणं या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. ठीक आहे. आता भू अंतर्गत हालचालीशी संबंध मी अगोदरच सांगितलेलं आहे की अंतर्गत भागामध्ये प्रवाह आहे, एका भागातून दुसऱ्या भागाकडे साहजिकच वाहण्याचा प्रक्रिया चालूच राहते. तिचं प्रमुख कारण आहे बाष्प. जसं आपल्याला माहिती आहे पृथ्वीवर 71% पाण्याचा भाग आहे आणि किनारपट्टीचा जो एरिया आहे त्या ठिकाणी घनता कमी असल्यामुळे सागरी लाटाद्वारे येणारं पाणी जे आहे तिथं खाली जिरलं जात असतं, जमिनीत जात असतं. बघा, जमिनीत जाणारं जे पाणी आहे ते पाणी खडकाळा जोपर्यंत भाग लागत नाही तोपर्यंत खाली जातच जातं बघा. आणि खडकावर असलेल्या प्रचंड हिटला ते टच झालं की त्यानंतर ते गरम होतं आणि त्याच्यापासून वाफेत रूपांतर होऊन जाते. आणि या वाफेच्या रूपानं निर्माण झालेल्या जे एनर्जी आहेत, ही प्रवाह जी आहेत, हे प्रवाह वेगवेगळ्या दिशेनं वाहत असतात. काही ठिकाणी ते ऊर्ध्व दिशेनं वाहतात, काही ठिकाणी ते अधोगामी दिशेनं वाहतात, काही ठिकाणी ते क्षितिज समांतर वाहतात एकमेकांपासून अपोजिट, काही ठिकाणी क्षितिज समांतर वाहतात एकमेकांच्या दिशेनं. अशा पद्धतीनं हे सगळं जे काही प्रवाह चक्र आहेत हे चालूच राहतंय बघा. तर या अंतर्गत भागातल्या हालचाली आहेत आणि हे सगळे भूकवचच चालते. भूकवच म्हणजे कुठलं, शिलावरणाचा जो पार्ट आहे त्या पार्टमध्ये चालत असते. शिलावरण भूपृष्ठापासून सरासरी 40 किलोमीटरपर्यंत येत असते. या पार्टमध्ये या सगळ्या हालचाली चालू राहतात. आणि याच ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजेत, अधोगामी हालचाली जिथं चालू आहेत तिथं मैदानी प्रदेश निर्माण होण्याची शक्यता आहे आणि ज्या ठिकाणी ऊर्ध्वगामी हालचाली चालू असतात त्या ठिकाणी पठारी प्रदेश निर्माण होण्याची शक्यता असते. तर हे त्याचं पहिलं कारण येत असतं. दुसरं कारण येत असतं ज्वालामुखी. आपल्याला माहिती आहे की जसजसं अंतर्गत भागात जावं तसतसं तापमान पण वाढत जातंय, दाब पण वाढत जातोय. त्यामुळं तापमान आणि दाब सारख्या प्रमाणात वाढत असेल तर अंतर्गत भागातल्या भू हालचालींना कोणताही परिणाम होत नाही. पण अंतर्गत भागात जाताना फक्त तापमान वाढतंय, दाब वाढत नाही, अशा वेळेस आतला घनभाग राहत नाही, तो द्रवरूपात रूपांतरित होऊन जातो. द्रवरूपात रूपांतरित झाला की तोच लावारस मग भूपृष्ठावर येऊन फेकला जातो असतो बघा. तर त्याला लावारस म्हटलं जातं असतं. ज्वालामुखी फाटणे म्हणतो आपण. ज्वालामुखी फाटणे गेल्यामुळं आता ज्वालामुखीतून बाहेर पडणारे जे पदार्थ आहेत ते 2 प्रकारचे असतात. जो लावारस आहे ते 2 प्रकारचा असतो. एक असतो ॲसिडिक लावा आणि एक असतो बेसिक लावा. तर 2 प्रकारचा तो लावा असतो बघा. ॲसिडिक लावा जो असतो तो घट्ट असतो आणि बेसिक लावा जो असतो तो पातळ असतो. त्यामुळं ॲसिडिक लावा जर बाहेर पडत असेल ज्वालामुखीतून तर पर्वतरांगा जास्तीत जास्त निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि बेसिक लावा एकदम पातळ लावारच बाहेर पडत असेल तर मग पठारी प्रदेश निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. आपल्याकडे दख्खनच्या पठारावरती बेसिक लावा बाहेर पडलेला आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे तो पातळा असल्यामुळे बाहेर पडला की दूरपर्यंत पसरला गेलेला आहे. दोन्ही बाजून आपण असं बाहेर पडायचं, असा प्रसारित व्हायचा आणि यातून मग या भागामध्ये आणि या भागामध्ये पठारी प्रदेश तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीनं ज्वालामुखी सुद्धा पठार निर्मितीचे एक कारण मानलं जात असतं. आणि पुढचं एक कारण आहे भूपट्ट विवर्तनिकी, प्लेट टेक्टोनिक थिअरी म्हणतो आपण त्याला. म्हणजे यामध्ये असं मानलं जात असतं की आपली जी पृथ्वी आहे, पृथ्वीचं जे भूकवच आहे, ही भूकवच वेगवेगळ्या प्लेटांनी बनलेले आहेत. मग काही प्लेटा इथंच महासागराची प्लेट आहे, काही प्लेटा या ठिकाणी जमिनीच्या प्लेटा आहे. ठीक आहे. आणि या प्लेटा ज्या आहे एकमेकांच्या दिशेनं, एकमेकांपासून दूर, एकमेकांना समांतर अशा वेगवेगळ्या पद्धतीनं सरकत असतात. कारण पृथ्वी स्टेबल नाही. पृथ्वी वेगानं पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आणि पृथ्वीवर तर 71% पाण्याचा भाग आहे, 29% जमीन आहे. महासागरातलं पाणी हेळकावे घेत असतं बघा. त्यामुळं महासागराची प्लेट इकडे तिकडे सरकत जाण्याचे प्रोसेस जास्त होते आणि त्यामुळे शेजारच्या एखाद्या प्लेटला ती धडकल्या जाते आणि शेजारची प्लेट वरच्या दिशेने लोटलं जात असते बघा. आणि जी शेजारची प्लेट वरच्या दिशेने लोटली जाते त्याची उंची वाढली जाते आणि मग जास्त उंचीवरचा सखल भाग तयार झाला की त्यातून पठाराची निर्मिती होत असते. तर अशा पद्धतीनं भूपट्ट विवर्तनिकी सुद्धा या ठिकाणी पठार निर्मितीच्या अनेक कारणापैकीचे एक कारण मानलं जात असतं. तर हे पठार निर्मितीची कारणं लक्षात घेतली पाहिजेत. आता पुढचा मुद्दा आहे पठाराचे प्रकार कुठले कुठले आहेत. पठाराचे 4 प्रकार पाडले जातात. मग कुठले कुठले? नंबर 1 आहे पर्वतीय पठार. नंबर 2 आहे पर्वतपदीय पठार.
नंबर 3 आहे प्राचीन पठार. आणि नंबर 4 येते खंडांतर्गत पठार. असे पठाराचे 4 प्रकार पाडले जातात. ठीक आहे. आता पर्वतीय पठार म्हणजे पर्वताच्या वरच्या भागामध्ये काही पठार असतात बघा, त्याला म्हणायचं पर्वतीय पठार. उदाहरणार्थ सह्याद्री डोंगररांगेमध्ये महाबळेश्वर जवळ 5 गणीचे पठार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेमध्ये बालाघाटची पठार आहे. त्याच्यानंतर सातपुडा डोंगररांगेमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळचे पठार आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगडचे पठार आहे, तिथलं गाविलगड डोंगररांगेमध्ये चित्ते, म्हणून त्या डोंगररांगेचंच नाव देण्यात आलेले. आता हे झाले भारतातले. जगातली जर उदाहरणं बघायची असेल तर हिमालयामध्ये तिबेटचे पठार येत असतं, किंवा दक्षिण अमेरिकेतल्या अँडीज पर्वतामध्ये ॲटिम प्लॅनेटचे पठार येत असतं. तर हे पर्वत पठारीय प्रदेश म्हणतो आपण, पर्वताच्या वरच्या भागात असलेले पठार आहेत बघा, तर त्याला म्हणायचं पर्वतीय पठार. म्हणजे उत्तम उदाहरणं कुठली कुठली? तिबेटचे पठार, ॲटिप्लेनोचे पठार, पाचगणीचे पठार. तर पर्वताच्या वरच्या भागामध्ये असलेला सकल भाग म्हणजे पर्वतीय पठार म्हटलं जात असतं. यामध्ये सर्वात विस्तृत पठार येत असते तिबेट. जवळपास 13 ते 14 लाख चौरस किलोमीटर एरिया या पठाराने व्यापला गेलेला आहे चीनचा. ॲटिप्लॅनेटचे पठार जे आहे ते बोलिव्हिया नावाच्या देशामध्ये येत असतं, दक्षिण अमेरिका खंडामध्ये अँडीज पर्वतामध्ये. आणि जगातले सर्वाधिक उंचीचे पठार हेच आहे. पठाराची उंची जी असते 300 मीटरपेक्षा जास्त उंचीची असतात, 1000 मीटरपेक्षा कमी उंचीचे असतात. ठीक आहे. तर 1000 मीटरपेक्षा कमी उंचीचे 99% पठारी प्रदेश आहे. पण जगातले 2 पठारी प्रदेश असे की ज्याची 1000 मीटरपेक्षा अधिक उंची आहे, आणि हे दोन्ही पठार म्हणजे हे दोन येतात, तिबेटचे पठार आणि ॲटिप्लेनोचे पठार. तिबेटच्या पठाराची उंची 5000 मीटर आहे, आणि ॲटिप्लेनेट पठाराची उंची 3700 मीटर आहे. मग याला अपवादात्मक पठार म्हणायचे आपण. नियमात न बसणारे पठार म्हटलं तर हे दोन्ही म्हणजे अपवादात्मक पठार म्हणायचे आपण. तर सर्वात उंच पठार आहे ते तिबेटचे पठार जगातलं. दुसऱ्या क्रमांकाचे ॲटिप्लेनोचे पठार, हे दक्षिण अमेरिका खंडात आहे. बाकीचे पठारी प्रदेश 300 मीटरपेक्षा जास्त उंची आहे, 1000 मीटर कमी उंची आहे, तर या दरम्यान बसत असतात. दुसरं येतं पर्वतपदीय पठार. पर्वत आणि त्याचं पद म्हणजे त्याचं पायथा, तर पर्वताच्या पायथ्यालगत असलेले पठार त्याला म्हणायचं पर्वतपदीय पठार. मग आता पर्वतपदीय पठार कुठली कुठली? आता उत्तर अमेरिकेमध्ये कोलोरॅडोचे पठार येत असतं. ठीक आहे. कोलंबियाचे पठार येत असतं, ब्राझीलचे पठार येत असतं. तर हे पर्वतपदीय पठाराचे प्रकार येतात बघा. म्हणजे एकदम पर्वतावर नाही, पण पर्वताच्या पायथ्यालगत निर्माण झालेले आहेत. प्राचीन पठारात जर बघितलं तर सर्वात जुन्या कालखंडात लावारसापासून तयार झालेल्या पठारांना म्हणायचं प्राचीन पठार. मग प्राचीन पठारमध्ये आपलं भारतातलं दख्खनचे पठार हे सगळ्यात महत्त्वाचे पठार येत असतं. ठीक आहे. हे सर्वात प्राचीन पठार येत असतं. त्याच्यानंतर ॲप्लेशियस पठार उत्तर अमेरिका खंडात येत असतं. हे पण प्राचीन पठार म्हणून ओळखलं जात असतं. तर हे प्राचीन पठाराचे उत्तम उदाहरण आहे. खंडांतर्गत जे पठार आहेत म्हणजे किनारपट्टीपासून दूरच्या भागामधले जे पठार आहेत त्याला म्हणायचं खंडांतर्गत पठार. जसं या ठिकाणी आपण जर विचार केला तर आपलं दख्खनचं पठार हे खंडांतर्गत पठाराचं उत्तम उदाहरण आहे. ठीक आहे. माळवा पठार आहे बघा, बुंदेलखंडचे पठार हे भारतातले पठाराचे प्रकार आहे. ठीक आहे. किंवा उत्तर अमेरिकेमध्ये कोलंबियाचे पठार आहे, हे खंडांतर्गत पठार येत असतं. रशियामध्ये सायबेरियाचे पठार आहे बघा, खंडांतर्गत येत असतं, किनारपट्टीचा संबंध लागत नसतो. तर अशा पठारांना म्हणायचं खंडांतर्गत पठार. तर या पद्धतीनं जगभरात जे काही पठाराचे प्रकार आहेत या 4 प्रकारामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारातले पठारी प्रदेश येत असतो. मग आता हे पठारी प्रदेश बघितल्यानंतर आता जगामध्ये महत्त्वाचे पठार कुठली कुठली आहेत, मग आता तो भाग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे.
हा जगाचा नकाशा आपल्या डोळ्यासमोर आहेच. आणि या ठिकाणी मग पर्वतरांगाही आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेलेच आहे. आता या भागामध्ये जगातले महत्त्वाचे पठारी प्रदेश कुठले कुठले आहेत ते पठारी प्रदेश लक्षात घ्यायचे. या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, इथं आपण बघितलेलं आहे रॉकी पर्वतरांगा आहे, या ठिकाणी अँडीज पर्वतरांगा आहे अशा. ठीक आहे. रॉकी पर्वताच्या पश्चिमेकडे या ठिकाणी पठारी प्रदेश आहे, याला म्हणायचं कोलोरॅडोचे पठार. ठीक आहे. आणि पूर्व भागात जे पठारी प्रदेश आहे याला म्हणायचं कोलंबियाचे पठार. इथं कोलोरॅडो आहे पश्चिमेकडे रॉकी पर्वताच्या पूर्व भागात कोलंबियाचे पठार आहे. इथे ॲप्लेशियस पर्वतरांग आहे आणि या पर्वतरांगेवरती पठारी प्रदेश आहे, याला म्हणायचं ॲप्लेशियस पठार. तर उत्तर अमेरिका खंडामध्ये ही 3 पठारी प्रदेश लक्षात घ्यायचे. यापैकी कोलोरॅडो पठारावरती कोलोरॅडो नावाची नदी वाहत असते, जी जगातली सर्वात मोठी गळई तयार करणारी नदी मानली जात असते. ठीक आहे. ही नदी कोलोरॅडो नावाच्याच वाळवंटी भागामध्ये पॅसिफिक महासागराला जाऊन मिळत असते. त्याच्यानंतर दक्षिण अमेरिकेमध्ये अँडीज पर्वताला लागून असलेलं ब्राझीलच्या भागामध्ये इथं पठार आहे, याला ब्राझीलचे पठार असं नाव आहे. त्याच्यानंतर इकडं बोलिव्हिया नावाचा देश लागत असतो, इथं डोंगरावरती जे पठार आहे त्याला म्हणायचे ॲल्टिप्लॅनो पठार. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या पूर्व भागात जे पठार आहे त्याला म्हणायचं बोलिव्हियाचे पठार. तर दक्षिण अमेरिका खंडामधले हे 2-3 पठारी प्रदेश लक्षात घ्या. ब्राझीलचे पठार, ॲल्टिप्लॅनो पठार आणि बोलिव्हियाचे पठार. ब्राझीलचे पठार ब्राझीलमध्येच आहे, ॲल्टिप्लॅनो आणि बोलिव्हिया ही दोन्ही पठारी प्रदेश बोलिव्हियामध्ये येत असतं. तर दक्षिण अमेरिकेमध्ये बोलिव्हिया नावाचा देश या ठिकाणी येतो, अर्जेंटिनाच्या थोडं पश्चिम भागात येत असतो. आफ्रिका खंडामध्ये या ठिकाणी पठाराचा पूर्व जो पार्ट येतो हा पठारी प्रदेश आहे. आफ्रिकेचा पूर्व भाग याला म्हणायचं पूर्व आफ्रिकन पठार. आणि दक्षिण आफ्रिकेच्या भागामध्ये पठारी प्रदेश येतो असतो, त्याला म्हणायचं दक्षिण आफ्रिकन पठार. तर इथे ही 2 पठारी प्रदेश महत्त्वाचे आहेत, पूर्व आफ्रिकन आणि दक्षिण आफ्रिकन पठार. ठीक आहे. इथं आपल्याला माहिती आहे की ग्रेट डिवायडिंग डोंगररांगा आहे ऑस्ट्रेलियामध्ये, आणि इथंच पठारी प्रदेश येतो असतो लागून, याला म्हणायचं ढाल क्षेत्र, ऑस्ट्रेलियन ढाल क्षेत्र असंही म्हणू शकतो आपण. तर हे ढाल क्षेत्र म्हणजेच पठारी प्रदेश आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी युरोप खंडाचा जर विचार केला तर युरोप खंडाचे मेजॉरिटी प्रदेश हा पठारी प्रदेश नसल्याचाच जमा आहे किंवा तिची उंची खूप कमी आहे, त्यामुळे मैदानी प्रदेशच म्हटलं जात असतं. म्हणून युरोप खंडामध्ये खनिज संपदेचं प्रमाण थोडं कमी सापडतंय. आता या ठिकाणी थोडाफार पठारी प्रदेश जो आहे तो लक्षात घेतला पाहिजे. इथं स्पेन आहे, स्पेनमध्ये मेसेटाचं पठार लागत असतं बघा. ठीक आहे. इथं फ्रान्सचा मधल्या भागामध्ये सेंट्रल मासिफचे पठार असतं. ठीक आहे. इकडच्या भागात रोमानिया नावाचा देश आहे, इथं जे पठार आहे त्याला म्हणायचं रोमानियाचे पठार. तर हा एक पठारी प्रदेश या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. तर इथं पठारी प्रदेश खूप कमी आहे युरोप खंडामध्ये खास करून, आणि ज्याची उंची जास्त पण नाही, म्हणून त्याला उर्मिल भूमी असंही म्हटलं जात असतं या पठारांना, हेही लक्षात घेतलं पाहिजे. रशियाचा दक्षिण भाग मोठ्या प्रमाणात पठाराने व्यापला गेलेला आहे, याला म्हणायचं सायबेरियन पठार. ठीक आहे. सायबेरियन पठारावरती मग आपल्याला माहिती आहे स्टेप्स नावाचा गवताळ प्रदेश सुद्धा या ठिकाणी आढळत असतो. तर हा या ठिकाणचा लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. इथं इराणमध्ये सुद्धा पठार आहे, याला म्हणायचे इराणचे पठार. इथं सौदी अरेबियामध्ये सुद्धा पठार आहे, याला म्हणायचं अरेबियन पठार. ठीक आहे. चीनमध्ये ती इथं तिबेटचे पठार लागत असतं. इथं मंगोलियामध्ये पठार आहे, याला म्हणायचं मंगोलियन पठार. आणि भारतात तर आपल्याला भरपूर आहेत. ठीक आहे. इथं ताजिकिस्तान अफगाणिस्तानमध्ये पामीरचे पठार आहे बघा. इथं याला पामीर स्नॉट म्हणत असतो आपण.
आणि भारतामध्ये आपण जर बघितलं या ठिकाणी मारवाडचे पठार आहे, त्याच्याच पूर्व भागामध्ये मेवाडचे पठार आहे, त्याच्याच थोडं पूर्व भागामध्ये माळवाचे पठार आहे, वरच्या भागामध्ये बुंदेलखंडाचे पठार आहे, थोडं आणखीन खालच्या भागामध्ये बागेलखंडाचे पठार आहे, झारखंड आणि ओरिसा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या पार्टमध्ये छोटा नागपूरचे पठार आहे. आणि दक्षिणेकडे इकडे जर बघितलं आपण तर इकडे हे दख्खनचे पठार येत असतं. ठीक आहे. तर हे भारतातले प्रमुख पठारी प्रदेश लक्षात घेतले पाहिजेत. तर अशा पद्धतीनं हा पठारी प्रदेश म्हणून ओळखला जाणारा प्रदेश येतोय. आणि जगातले हे महत्त्वाचे जे पठारी प्रदेश आहेत तेवढे लक्षात घेतलं पाहिजेत. आणि याच पठारी भागामध्ये हेही लक्षात घेतलं पाहिजेत जगातले 60 ते 70% खनिज या पट्ट्यामध्ये आहेत आणि म्हणून पठारांना महत्त्वाचं स्थान निर्माण झालेलं आहे.